तो न जाने कितने संत और महंत और सिद्ध यहाँ हुए हैं, परंतु इसकी जो सबसे बड़ी प्रासंगिकता हमारे कुशीनगर की है वो है हमारे भगवान बुद्ध, गौतम बुद्ध का निर्वाणा स्थली है ये। यूं तो न जाने कितने संत और महंत और सिद्ध यहाँ हुए हैं, परंतु इसकी जो सबसे बड़ी प्रासंगिकता हमारे कुशीनगर की है वो है हमारे भगवान बुद्ध, गौतम बुद्ध का निर्वाणा स्थली है ये। तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या चॅनलवर। मित्रांनो, आपल्या सर्वांना एक गोष्ट माहीत आहे, आपण या ठिकाणी पाहतो की लोक ज्या हिंदू राष्ट्र करत असतात त्यांनी किती हिंदू राष्ट्र केलं तरी शेवटी त्यांना गौतम बुद्धांचं नाव घ्यावंच लागतं। तर नेमकं असं काय घडलंय ज्यामुळे बॉलिवूडच्या एका मोठ्या सिंगरला थेट जय भीम म्हणत त्या ठिकाणी जे आहे मित्रांनो गौतम बुद्ध यांच्याबद्दल त्यांनी मोठं असं वक्तव्य केलंय। तर नेमकं काय प्रकरण आहे संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत, परंतु तत्पूर्वी तुम्हा सर्वांना विनंती असेल आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राइब करा। तर मित्रांनो, कैलास खेर हे नाव आपल्या सर्वांना माहीत आहे आणि सर्वांच्या परिचयाचं आहे। कैलास खेर हे जे आहेत मित्रांनो बॉलिवूडमधील अतिशय मोठे गायक आहेत किंवा अतिशय मोठे असे सिंगर आहेत आणि त्यांनी जे आजपर्यंत खूप मोठमोठे असे गीते गायलेत, परंतु ते जे आहेत मित्रांनो श्रीरामाचे भक्त आहेत आणि ते नेहमीच फक्त हिंदू राष्ट्र याबद्दल बोलत असतात। परंतु गेल्या काही दिवसापूर्वी ते कुशीनगर उत्तर प्रदेश या ठिकाणी गेले होते। त्या ठिकाणी एका कार्यक्रमामध्ये बोलत असताना त्यांना एक गोष्ट मान्य करावी लागली, ती गोष्ट म्हणजे काही झालं तरी ही जो धरती आहे किंवा जो भारत देश आहे किंवा उत्तर प्रदेश या ठिकाणची जी कुशीनगर ही जी जागा आहे गौतम बुद्धांमुळे त्या जागेला महत्त्व प्राप्त झालेलं आहे असं त्यांनी त्या ठिकाणी कार्यक्रमामध्ये बोलत असताना सांगितलं। आणि तेवढ्यावरतीच ते थांबले नाही, तर ते म्हणाले आजपर्यंत आपल्या भारतामध्ये अनेक संत महात्मे वगैरे होऊन गेले, परंतु त्या सर्वांपेक्षा सर्वात उच्च स्थान जर कोणाचं असेल तर तथागत भगवान गौतम बुद्धांचं आहे। अशा प्रकारचे त्यांनी वक्तव्य केलं आणि त्यानंतर ज्या मित्रांनो त्यांचा तो व्हिडिओ सोशल मीडियावरती अतिशय मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे आणि सर्व ठिकाणी त्यांचं मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे। तर चला पाहूया नेमकं ते काय म्हणाले। कुशीनगर की आध्यात्मिक धरा ये एक चैतन्य धरा है, एक चैतन्य भूमि है, ये परमात्मा की एक जागृत धरती है। यूं तो न जाने कितने संत और महंत और सिद्ध यहाँ हुए हैं, परंतु इसकी जो सबसे बड़ी प्रासंगिकता हमारे कुशीनगर की है वो है हमारे भगवान बुद्ध, गौतम बुद्ध का निर्वाणा स्थली है ये। पूरी पृथ्वी पर गौतम बुद्ध का जितनी भी दर्शन, जितनी भी सीख, जितने भी मूल्य पूरे पृथ्वी पर फैलाए गए हैं, लेकिन मेरे दाता को निर्वाण इस धरती पर मिला। तो इस धरती को मैं प्रणाम करते हुए आप सबको अभिवादन देता हूं।